कुठं सीएम साहेबांशी? अच्छा, वर्षावर बोलणार नाही तर इथं पण आतमध्येच होतो आम्ही. पण केली चर्चा. वर्षावरती बाकी काही चर्चा नव्हती. साहेबांना आम्ही भेटी द्यायला गेलेलो होतो, भेटलो, थोडीशी चर्चा केली आणि त्यांनी साताऱ्यावरून आल्यानंतर सांगितलं की जरा 2 दिवस मी रिलॅक्स होऊन येतो, मग आपण ठरवू काय करायचं. उपमुख्यमंत्रीच्या रेसमध्ये का जाऊ नये? आता एवढे प्रचंड मेहनत घेतलेली आहे, जरा 2 दिवस ते पण माणसंच आहेत ना, त्यांचा पण जीव आहे, त्यामुळे त्यांनी 2 दिवस रिलॅक्स व्हावं हे आम्हालाही वाटत होतं आणि ते गेलेले. उपमुख्यमंत्री पदाची ऑफर स्वीकारतील का? अशा ऑफर सगळ्या सुरू काय ऑफर आलेले आहेत समोर? मंत्री पदासाठी आमदारांनी नेत्यांनी काय हे बघा, गृह मंत्रालय हे मागच्या वेळेला जसं फडणवीस DCM होते त्यावेळेला त्यांच्याकडे होतं, तसं असं आम्हाला आता वाटतंय की ते आमच्याकडे यावं. त्यात चुकीचं काय? म्हणजे तुम्ही मान्य केलं DCM तुम्हाला पाहिजे? आता जे साहेबांनी निर्णय घेतील, मुख्यमंत्री साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचे आम्ही सगळे बांधील आहोत. तो निर्णय काही का असताना आम्ही सगळे बांधील आहोत. DCMच्या रेसमध्ये सामंत देखील अशी देखील चर्चा सुरू आहे. असं नाही. हे बघा, ज्या वेळेला काय निर्णय करायचा असेल तेव्हा ते मुख्यमंत्री आणि आम्ही काही मंडळी बसून तो ठरवू आणि तो निर्णय घेऊ. बैठक रंगसर्व करून गावाला जाणार हा इच्छा आहे आमची तसं होण्याची आणि आता तसे संकेत पण आहेत. कारण यावेळेला 4थ्या वेळेला आम्ही निवडून आलेलो आहोत आणि मागची जी काय हे आहे उणीव ती यावेळेला भरून निघल अशी सगळ्या जनतेला वाटते. मंत्री आहेत त्यांचा पत्ता काट होणार आहे आणि जे नवीन चेहरे त्यांना संधी दिली जाणार आहे. बघूया, आता ते शेवटी साहेबांवरती काही गोष्टी अवलंबून आहेत. त्यांनी चांगलं काम केलं असेल त्यांना संधी मिळेल, ज्यांनी चांगलं काम नसेल केलं त्याला संधी नाही मिळणार, नव्याला दिली जाईल, त्यात काय चुकीचं आहे? गोगावलेंना माध्यमांचे सूत्र अडचणीचे ठरतात काय? असं काय नाही आहे. सूत्र ही तुम्ही चालवता तुमच्या मनाप्रमाणे आणि आम्ही ते बघत असतो, परंतु जी सूत्र आहेत ती सगळी खरी ठरत नाही आहेत, हे पण लक्षात ठेवा. काही त्यातले ठराविक खरी ठरतात आणि काही ठराविक चुकीचे ठरतात. पण मग ते आता तुम्ही शिवलेले कोट उपयोग येतील असं तुम्हाला वाटतं? ते बघूया ना, 1-5 दिवस थांबणार. आता कोटावरती येऊ नको, आता आपल्या मुद्द्यावरती आहे. सुषमा धारेवाडी पद मिळावं यासाठी गेल्या वेळी आपला खूप प्रयत्न होता. यावेळी कसा प्रयत्न असेल? पालकमंत्रीपद प्लस कॅबिनेट मंत्रीपद देखील आपल्याला हवं होतं. कोर्ट जो तयार केला होता, आता काय वाटतं? परत तुला सांगतोय, कोटावरती येऊ नको. काय आलंय, जे मुद्दा आहे त्या मुद्द्याशी कोणाला असं वाटत नाही की आपल्याला मंत्री होऊ नये म्हणून. त्याप्रमाणे आमची इच्छा आहे, परंतु आम्ही जे काय आमच्या मुख्यमंत्र्यांवरती सोपवलेलं आहे, मुख्यमंत्री जो काही योग्य निर्णय घेतील त्याची आमची बांधिलकी आहे. शिवसेनेची तयारी काय आहे? भाजपने 120 जागांची महानगरपालिकेची तयारी दर्शवली आहे. काय तयारी सगळी असणार आहे शिवसेनेची? आम्ही महायुतीमध्ये आहोत. जर महायुतीमध्ये व्यवस्थित हे आम्ही लढणार. जर त्यातून जर काय अडचण असली तर प्रत्येकाने आपापली तयारीमध्ये राहणं गरजेचं आहे. ज्यावेळेला महायुतीमध्ये ज्या सीटचं वाटप व्यवस्थित झालं तर कोणाला असं नको आहे की वेगळं लढणं, परंतु प्रत्येकाने आपापल्या तयारीत का राहू नये हा मुद्दा आहे. म्हणजे तुम्ही सांगितलं की 5 तारखेला लढणार नाही, चुकीचं काय टाकू नको तोंडात. आम्ही लढणारे महायुतीमध्ये लढत असताना योग्य सीट, योग्य जागा प्रत्येकाला मिळणं हे गरजेचं आहे आणि त्या परिस्थितीवर वाटतं का? वाटल प्रत्येकाला जरूर आहे ती. 5 तारखेला शपथविधी होणार आहे का ते कन्फर्म आहे? बहुतेक तसं आहे. लाडक्या बहिणींना मंत्रिमंडळात स्थान मिळणार का? काहींना मिळेल, सगळ्यांना नाही मिळू शकत, पण काहींना ते मिळेल अशी शाश्वत. तुम्ही एसटी महामंडळाचे अध्यक्ष आहेत, अपघात झालाय, काय मदत केली आहे? हा, ते आता जो अपघात झाला दुर्दैवी अपघात आहे आणि मोठा अपघात आहे. कारण मगाशी मी आमच्या पेनकडनं माहिती घेतली त्यावेळेला मला वाटतं 14 लोक काहीतरी दगावल्याची माहिती मिळाली. पहिले 8 होती, नंतर त्यांची संख्या वाढली आणि 6 लोक अजून गंभीररित्या दुखापतीमध्ये आहेत. तर देव करो ती सुखरूप राहावं अशी आमची इच्छा आहे आणि ज्यांना जी काय मदत आहे त्यांचे मुख्यमंत्र्यांनी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे त्यांना चांगली मदत देण्याचा आम्ही प्रयत्न करू, परंतु असे अपघात होऊ नये याची पहिली काळजी घेऊ. ईव्हीएम वरून संजय राऊत म्हणतात की त्यांच्याकडे सध्या पुरावे घेऊन ते आरोप करत आहे की बरेचसे जे मतदारसंघ आहेत त्यात काउंटिंग मध्ये जे सेम आले आहेत 1.5 लाख. बघूया ना, त्यामध्ये आता त्यांनी जर कोर्टामध्ये गेलेले आहेत तर कोर्टात त्याचा निर्णय. संजय राऊत असं म्हणतात की ईव्हीएमची पूजा करावी, अमित शहाचे आणि यांचे मोदींचे फोटो घरात लावावे, त्याची पूजा सगळी तुम्ही करावी असं त्यांचं म्हणणं आहे. आता संजय राऊतला स्वप्नातही वाटलं नसेल
की एवढी मोठी चपराक ह्या महाविकास आघाडीला बसल. कारण रोज 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 जे काय संजय राऊत बोलत होता त्याचं सगळं उलटं झालं. त्याच्यामुळे आता त्याला काय बोलू आणि काय नाही म्हणून तो आता कासावीस झालेला आहे. संजय राऊतांकडं तुम्ही किती लक्ष द्यावं हे आता तुम्ही ठरवा. सर मगाशी जितेंद्र आव्हाड आले होते मुख्यमंत्र्यांना भेटायला. त्यांनी बाहेर येऊन हा आरोप केला की माझं काम होत नाही, अजितदादा पण करत नाही. मुख्यमंत्र्यांना गेल्या वेळी सांगितलं ते देखील त्यांनी देखील केलं नाही. आता मी पुन्हा विनवणी करायला आलो. काय वाटतं त्यांचं काय काम ठीक आहे, आता काय एखादं असं काम असेल जर ते काय चुकीचं असेल अडचणीचं असेल तर ते पण मुख्यमंत्र्यांनी करावं का. आता आम्ही पण काही कामं देतो, एखादं वेगळं असेल त्यात थोडा विचार पण करावा लागतो. आणि त्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाडांचं काय नेमकं काम आहे हे आता आम्हाला काय माहिती नव्हतं, पण ते आम्ही जितेंद्र आव्हाडांना पण विचारू आणि फुरसत मिळाली तर साहेबांना विचारू की जितेंद्र आव्हाड काय काम घेऊन आले होते आणि त्यांनी प्रसिद्धी माध्यमाला दिले काम होत नाही, असं कुठलं अडचणीचं काम आहे ते पण आम्ही बघू. पण जितेंद्र आव्हाडांनी चॅलेंज केलंय की जर बॅलेट पेपरवर निवडणुका जर घेतल्या तर मी राजीनामा द्यायला तयार आहे. आमदार असेल तो राजीनामा देईल. निवडणुका लढवेल आणि राज्य सरकारला आव्हान दिलं. होय ना, आता 5 वर्ष थांब नंतर राजीनामा दे. कारण आता जनतेने जे काही निवडून दिलंय ते पहिलं नीट काम करा आणि मग राजीनामा द्या. ईव्हीएमचा काही गोंधळ असं ते आरोप असो किंवा कुठली परिस्थिती असो, परिस्थिती कठीण असो किंवा कुठली परिस्थिती असो, मुख्यमंत्री गावी जातात, नेमकं कारण काय आहे? आता तूच विचारायचं बाकी राहिला होता. त्याचं कारण असं सांगतो, मी मगाशी सांगितलं की एवढी प्रचंड मेहनत साहेबांनी घेतलेली होती आणि जर 2 दिवस त्यांच्या परिवारासहित जर ते जरा थोडा आराम करायला जर गेले, चुकीचं काय, त्यांना पण शरीर आहे, त्यांना पण मन आहे, त्यांनाही भावना आहेत, सगळं आहे. शेवटी माणसाचं शरीर आहे, ते काही यंत्र नाही आहे. आणि म्हणून आम्हीच सगळ्यांनी सांगितलं की साहेब 2 दिवस जरा तुम्ही निवांत व्हा आणि या. मग बोलले बाकी काय असेल ते बघू, राजकारण 12 महिने होतच राहणार आहे. केसरकर साहेब म्हणले की मुहूर्त नाहीये 2-3 दिवस, 2 तारखेला असं काही मुहूर्त असं नाही काही नाही, ते आम्हाला काय माहिती नाही. ते केसरकर त्या मुहूर्तामध्ये जास्त बघत असतात. आम्ही काय त्या मुहूर्त काय बघत नाही, तर आम्ही सरळ मार्गे चालणारी मंडळी आहोत. काही तांत्रिक आहेत त्यांच्याकडे. नाही नाही, त्यांच्याकडे तांत्रिक मंत्रक असेल तर त्यांना नंतर विचारा. काय लोकांकडे असू शकतात, पण ती तुम्ही त्यांना विचारा, म्हणजे ते सांगतील. आम्हाला काही कल्पना नाही. आम्हाला एवढंच कळतं की येणारा दिवस हा चांगला असतो आणि लोकांनी जर तुम्ही चांगलं वागलात तर तुम्हाला कधीच अडचण येणार नाही. विजयानंतर स्नेहल जगताप यांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्यात का? हो, दिल्या. त्यांनी शुभेच्छा दिल्यात की मंत्री होऊन तुम्ही या, अशा त्यांनी शुभेच्छा दिल्या. ती माझ्या मुलीप्रमाणे. मी तिला सांगितलं, बोललो तिला की बोललो तू काय ह्याच्यामध्ये उतरलीस, तर बोलली मला जरा शिकायला मिळालं. तर बोलले ठीक आहे, बरं तुलाही काय कुठं कधी अडचण भासली तर बोलो आम्ही आहोत, काळजी करायचं. कारण आता निवडून आल्यानंतर आमचं कर्तव्य आहे सगळ्यांना बरोबर घेऊन माझ्या मतदारसंघाचा विकास करणं, हे एकच उद्दिष्ट आमच्या समोर असतं आणि ते आम्ही सुरू करणं. जितेंद्र आव्हाड यांनी देखील मत व्यक्त केलेलं आहे की निवडणुका जेव्हा लागल्या तेव्हा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर व्हावा, तो म्हणजे उद्धव ठाकरे, असं त्यांनी मत व्यक्त केलं. काय वाटतं तुम्हाला? नाही, चांगले त्यांनी त्यांच्या महाविकास आघाडीचा केला असता तर आम्हाला काय अडचण नव्हती, परंतु ते 10 लोक इच्छुक झाले आणि त्याच्यामुळे संभ्रम निर्माण झाला आणि त्याचा फटका त्यांना बसला.